कुठे आहे? जिने खाली का? मोठा का छोटा आहे? कुठं लक्ष एक नंबर ठेवलं बरं टोटल कसा होता इथं सगळं काढलं. तर मित्रांनो आपल्याला लोगाव रोड इथून आहे कॉल केला दादानी आणि व्यवस्थित लक्ष ठेवले. सामान काढते वेळी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की जिन्याखाली जे सामान असतं तिकडे आडकायची जागा निर्माण करू नका. आणि त्याचबरोबर जे सामान आहे ते त्यावेळेस तुम्ही काढत असाल, कारण जिन्याखाली कसं नॉर्मल ओलावा असतो आणि ओलावामुळे उंदीर आणि बेडूक घेऊन बसलेले असतात. आणि आपण जर हात आतमध्ये घातला कामगारांनी काम करताना सापाला धाका लागला की सापाला असं वाटतं की भीतीच जाणवते. भीती जाणवली की साप 100% चावणार. आणि आता जिन्याखाली तुम्ही बघितलं जो नाग आहे तो बाहेर काढूया आपण, त्यानंतर माहिती नाही. तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने इकडे जो नाग आहे तो इकडे बसलेला आहे. कशा पद्धतीने आपल्याला तो बाहेर काढता येईल बघूया आपण. जागा कंजेस्टेड आहे, जागा नाही पुरत आहे, आपण बाहेर घेऊया त्यानंतर तुम्हाला थोडीशी माहिती देऊया. पाठीमागे स्पेक्ट आहे कशा पद्धतीने दिसते तुम्ही एकदा बघून घ्या. चांगला दिसतो तुम्हाला. यूटर्न आकडा 36चा आकडा या नावाने याला संबोधलं जातं. यूटर्न 36चा आकडा 10चा आकडा असे लोकांची अंधश्रद्धा आहे. पण ही एक अंधश्रद्धा नाही आहे, निसर्गाने त्याला हे देण दिलेली आहे. बघा तुम्ही स्वतःच्या बचावासाठी तो काय करतो, लोकांना फक्त काय करतो, ज्यावेळेस तुम्ही त्याच्या जवळ जासाल तर त्याला निसर्गाने एक देण दिली. असा सुंदर असा फणा काढून तो काय करत असतो माझ्यापाशी येऊ नका, माझ्यापाशी तुम्हाला धोका आहे असं दर्शवत असतो. आणि त्यानंतर पाठीमागचे जे स्पेक्ट आहे ना ते तुम्ही बघू शकता, म्हणजे याचे जे शत्रू आहेत म्हणजे ज्या घारी वगैरे झाल्या तर ते यांचं भक्ष्य असतं. त्याच्यामुळे काय होतं, ज्यावेळेस हे चालतात आणि यांना भीती जाणवली तर मग हे फाना पसरवला आणि फाना पसरवला की जे काही शत्रू आहे त्यांना असं वाटतं की अरे आपल्याला हा पाठीमागून सुद्धा बघतोय, त्याच्यामुळे ते हल्ला करत नाही. त्याच्यामुळे त्याला ही निसर्गाने दिलेली देण आहे. मराठीमध्ये भारतीय नाग व इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टेकल कोब्रा. बघा स्पेक्ट खूप सुंदर असं दिसतंय. आणि त्याचबरोबर लालसर चॉकलेटी तपकिरी कलरमध्ये तुम्हाला हा जो नाग आहे तो दिसून येईल. आणि जे स्पॉट आहेत ते गव्हासारखे असे उठून दिसतात. हे बॉडीवरती सॉस घेतोय, सोडतोय, घेतोय, सोडतोय. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने. हे छोटे आहे त्याच्यामध्ये स्पॉट जे आहेत छोटे दिसते. तर बघू शकता बसलेला आहे तो कशा पद्धतीने. हे बघा किती सेन्स आहे बघितलं तुम्ही. जसे स्टिक लावली तसं सेकंदात तो मागं फिरलेला आहे. लहान आहे म्हणून त्याला तुम्ही पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण विषारी सापांची जी काही पिल्लं आहेत ते जन्मतात विषारी असतात. आणि आता तुम्हाला जे स्पेक्ट आहे ते असं सुंदर असं दिसेल. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने. तर आपण त्याला आता भरून घेऊया. जेवढं सापाला त्रास न होता आपण आतमध्ये घालण्याचा प्रयत्न करतो किंवा पकडण्याचा प्रयत्न करत असतो तेवढी आपल्यासाठी सेफ्टी असते. जर आपल्या घराच्या आसपास किंवा सोसायटी असेल किंवा कंपनी असेल किंवा गोडाऊन असेल, जर साप निघाला तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचा नंबर दिलेला असतो, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू.